19 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा त्यांच्या हत्येमधील जे मारेकरी आहेत, जो नेमका मुख्य सूत्रधार आहे, तो अजूनही मोकाट असल्याची या सगळ्यांची भावना आहे आणि त्यामुळे जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आपला हा मोर्चा, हे आंदोलन असंच सुरू राहील असा निर्धार यामधून करण्यात आलेला आहे। कालच रेणापूरमध्ये सुद्धा एक भव्य असा विराट मोर्चा काढण्यात आलेला आणि त्यावेळी संतोष देशमुख यांच्या कन्या त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं। ते भाषण बघून अनेकांना रडू कोसळलं, कारण एका चिमुरडीनं आपल्या वडिलांचे जे मारेकरी आहेत त्यांना न्याय देण्याची मागणी केलेली आहे आणि त्या कालच्या त्या भाषणानंतर अनेकांच्या भावना या आपण बघतोय की तात्काळ जे कोणी मारेकरी असतील, जे कोणी या प्रकरणामधले आरोपी असतील त्यांना अटक केली गेली पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झालेली पाहिजे। परंतु सरकार कुठेतरी या मारेकऱ्यांना अभय देते का असा सुद्धा सवाल विचारला जातोय। स्टेजवरची ही दृश्य आपण बघतोय, नरेंद्र पाटील त्यासोबतच जितेंद्र आव्हाड सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रकाश सोळंके हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्टेजवरती दिसतायत। अभिमन्यू पवार सुद्धा आलेले आहेत। एकंदरीतच सर्वच पक्षीयांचे नेते कुठलाही मतभेद न ठेवता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। विशेष म्हणजे अजित पवार गटाचे नेते असलेले, आमदार असलेले प्रकाश सोळंके हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्टेजवरती दिसतायत। गोविंदकडे पुन्हा जाऊयात। गोविंद, सर्व पक्षीय या ठिकाणी आहेत, सर्व पक्षीय नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे, काय नेमकी भावना आहे सगळ्यांची? आपण बघतोय की या ठिकाणी व्यासपीठावर सर्वपक्षीय लोक सहभागी झालेत। माझ्यासोबत प्रकाश सोळंके आहेत, जे आमदार आहेत। दादा, तुम्ही आक्रोश मोर्चा बघितला, आक्रोश मोर्चा कसा होता? प्रचंड बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एवढा मोठा मोर्चा गेल्या 40 वर्षात मी स्वतः बघितलेला नाही। प्रचंड आहेत। अजून काही लोक सुभाष रोडवर आहेत। एवढा प्रचंड मोर्चा आलेला आहे, म्हणजे आक्रोश फार मोठा आहे। हा आक्रोश का निर्माण झाला असं वाटतं? हा आक्रोश का? आज संतोष देशमुख यांची हत्या होऊन 19 दिवस झाले। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आश्वासन दिलं गेलं की आम्ही आरोपींवर कारवाई करू, परंतु आपण बघतोय की या ठिकाणी व्यासपीठावर या ठिकाणी लोक जमलेत आणि मागणी एकच होते की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना अटक कधी होणार? आपण बघताय की समोर इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे। अगदी या मोर्चाचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की ज्या महिला यामध्ये सहभागी झाल्यात त्या लाक्षणिक प्रमाणामध्ये आहेत आणि सर्व पक्षाच्या, म्हणजे केवळ एका पक्षाच्या नाहीत तर सर्वपक्षीय महिला या ठिकाणी आल्यात आणि ज्या मागणी करतायत की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना अटक कधी करणार? आपण या मोर्चाचं स्वरूप बघू शकतो। मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये राज्यभरातून अनेक लोक सहभागी झालेले आहेत आणि सगळ्यांची भावना अर्थातच एकच आहे की संतोष देशमुख यांना न्याय मिळावा। गोविंद, साधारणतः किती गर्दी असावी आणि आता पुढचा नेमका कार्यक्रम काय? मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय कॅमेराच्या माध्यमातून आपल्या की मी सध्या व्यासपीठावरती आहे। ज्या व्यासपीठावरनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतचं चित्र स्पष्ट दिसतंय। तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचा जो काही रस्ता आहे तो दुथरपा रस्ता भरला गेलेला आहे। तिथपर्यंत लोक खाली बसलेले आहेत आणि हे जे लोक आहेत ते केवळ अर्धे आहेत, कारण अण्णाभाऊ साठे चौकापासून जे निघालेले लोक आहेत त्यांचे मागे आहेत, सगळे लोक पोहोचलेले नाही आहेत। तोपर्यंत हा जो जिल्हाधिकारी कार्यालयाचा समोरचा जो काही भाग आहे तो पूर्णपणे भरला गेलेला आहे। आता स्थानिक पातळीवरचे नेते समोर येत आहेत, त्यांची भाषणाला सुरुवात झाली आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा तोच आवाज उठवला जातोय की संतोष देशमुख